आयडीबीआय बँक ही एक या देशाची फार मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. ती विक्रीला जाणं असं जर झालं तर येत्या कालखंडामध्ये 12 राष्ट्रीयकृत बँका यांचं राष्ट्रीयकरण रद्द होणं आणि विदेशी भांडवलाच्या त्या आहारी जाणं म्हणजे त्यांच्या हातात सोपवलं जाणं हे सहज शक्य आहे. जसं इलेक्शन कमिशन आज भाजपच्या मांडीवर बसलेलं आहे, तसं सीबीआय आणि आरबीआय सुद्धा सगळे नियम हे बासनात गुंडाळून सरकारला वाटतं आयडीबीआय बँक विकावी, ते विकण्यासाठी सोयी करतात. गाईला पवित्र मानणारे हे भारतीय जनता पक्षाचे लोक या कामधेनुला आता कापून टाकतायत. प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक संस्थांचं प्रायव्हेटायझेशन जागतिकीकरणाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झालं असलं तरी अलीकडच्या 10 वर्षाच्या काळामध्ये या खाजगीकरणाला फार मोठा ऊत आला आहे. आणि हा अशा प्रकारचा आहे की ज्या बँका ज्या आहेत त्या विकल्या जात आहेत खाजगी क्षेत्रामध्ये. आयडीबीआयचं आता त्या विक्रीला काढलेली आहे. पण या सगळ्या क्षेत्रांपैकी वित्तीय क्षेत्र किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये भारतीय लोकांचा सर्वाधिक विश्वास ज्या संस्थेवर आहे अशी संस्था म्हणजे भारतीय जीवन विमा, जिला आपण LIC म्हणून ओळखतो. या LIC कडे भारतातल्या तमाम गरिबापासून तर उद्योजकांपर्यंत सगळ्याच लोकांचा पैसा मोठ्या प्रमाणात गुंतलेला असतो. परंतु सर्वसामान्यांचा पैसा हा या संस्थेमध्ये अधिक मोठ्या प्रमाणात असतो. परंतु या विम्याचं खाजगीकरण करण्याची मोठी घाई आता शासन संस्थेला झालेली आहे आणि त्यांनी LICचं म्हणजे त्याच्यामध्ये थेट फॉरेन गुंतवणूक जे विदेशी गुंतवणूक जे डायरेक्ट गुंतवणूक ही करण्याचं प्रमाण 100% असावं असं नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. आणि हे जर असं झालं तर त्याचे काय भयावह दुष्परिणाम असतील या अनुषंगानं वित्तीय क्षेत्रातील, आर्थिक क्षेत्रातील आणि बँकिंग क्षेत्रातील तज्ञ, अर्थतज्ञ असणारे माननीय विश्वास सुडगी सर आपल्या सोबत आहेत. आज आपण पुन्हा त्यांच्याशी एकदा चर्चा करूया. सर, आपला विषय प्रारंभ करावा. नमस्कार. आपण आजची मला ही संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा मी अर्थ विभाग या खात्याचा प्रमुख झालो. त्यानंतर मला आता ताबडतोबीने काही गोष्टी कराव्याशा वाटतात आणि त्या ठिकाणी मला जाणवलं की मागे काही दिवसापूर्वी म्हटलं आयडीबीआय बँकेची विक्री या देशाचं सरकार ज्या एका त्वरेने करू पाहतंय त्याकरता त्यांनी सप्टेंबर महिना निवडलेला आहे. आणि या संदर्भामध्ये मुंबईच्या हायकोर्टामध्ये होय मी स्वतः सुद्धा एक पिटिशनर आहे. कायद्यान्वये सरकारचा हात रोखणं, त्याचप्रमाणे आयडीबीआय बँक ही एक या देशाची फार मोठी पब्लिक सेक्टर बँक आहे. ती विक्रीला जाणं असं जर झालं तर येत्या कालखंडामध्ये 12 राष्ट्रीयकृत बँका यांचं राष्ट्रीयकरण रद्द होणं आणि विदेशी भांडवलाच्या त्या आहारी जाणं म्हणजे त्यांच्या हातात सोपवलं जाणं हे सहज शक्य आहे. हा धोका लक्षात येऊन, भारतीय अर्थव्यवस्थेपुढचा हा धोका लक्षात येऊन मी आयडीबीआय बँकेच्या विक्रीला विरोध करतोय. पण ते करत असताना मला एक सारखी जाणीव होत होती, ती म्हणजे आयडीबीआय बँकेमध्ये 2019 नंतर जो प्रमोटर म्हणून जो आला तो लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्हणून आहे. 52% मालकी घेऊन आयडीबीआय बँकेची मालकी 52% LIC ने घेतली. हे LIC वाचवण्याकरता आहे हा एक भाग होता. LIC ही भारत सरकारची 100% अंगीकृत व्यवसाय आहे. त्यामुळे ही गोष्ट काही प्रमाणामध्ये चांगलीच आहे. म्हणजे त्यावेळेस बँक विकण्याच्या ऐवजी त्यांनी LIC ला देणं हा पहिला टप्पा थोडा सुसह्य होता. पण LIC ने आयडीबीआय बँकेमध्ये LIC चा धंदा केला, म्हणजे इन्शुरन्स पॉलिसी विकण्याचा धंदा केला, बँकिंगचा धंदा कमी केला. पण तरीही आज आयडीबीआय बँक अतिशय चांगल्या पद्धतीने आज मोठ्या ताकदीने मोठ्या नफ्यामध्ये उभी आहे. आणि आयडीबीआय बँक ही नाही म्हटलं तरी जवळजवळ 5.5 लाख कोटीचा सशक्त ताळेबंद आहे. तरी ती विकली जाते. मी आता प्रश्न असा उपस्थित करतोय सर्वांच्या विचारार्थ, हा जनतेकरता प्रबोधनाचा आणि आंदोलनाचा एक प्रश्न म्हणून मी उपस्थित करतोय की ज्या LICचा मालकी हक्क 52% होता तो आता 49% आहे आयडीबीआय मध्ये आणि भारत सरकारचा जवळजवळ 45% आहे. अशी बँक ती विक्रीला काढणार आहेत. ती विक्रीला काढली म्हणजे LICला या सेबीने पब्लिक शेअर होल्डर म्हणून आयडीबीआय बँकेमध्ये मालकी हक्क त्यांचा 49% असताना सेबीने मागच्या 4 दिवसामध्ये LIC इज ए पब्लिक शेअर होल्डर म्हणून जाहीर केलं. ते प्रमोटर असताना
म्हणजे मग आयडीबीआय बँक बँकाला सोपं जाईल. सेबी किंवा आरबीआय आज भारतीय जनता पक्षाचे किंवा केंद्र सरकारचे एक डिपार्टमेंट म्हणून काम करते, स्वायत्त संस्था असताना सुद्धा. जसं इलेक्शन कमिशन आज भाजपच्या मांडीवर बसलेलं आहे, तसं सेबी आणि आरबीआय सुद्धा सगळे नियम हे बासनात गुंडाळून सरकारला वाटतं आयडीबीआय बँक विकावी, ते विकण्यासाठी सोयी करतात. तसं आता स्वतः LICच्या बाबतीमध्ये, LICच्या बाबतीमध्ये 2015 मध्ये जी कायदा दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये 74% FDI आलं. याला भारतातल्या जनतेने आणि काँग्रेस पक्षाने प्रचंड आणि कडाडून विरोध केलेला आहे. इंडिया अलायन्सच्या सगळ्या पक्षांनी विरोध केलेला आहे, सगळ्या कामगार संघटनांनी विरोध केलेला आहे. मग त्यात बँक कर्मचाऱ्यांच्या संघटना असतील किंवा LIC मधल्या सर्व संघटना असतील, सर्वांनी 2015ला जे 74% FDIचा नियम आणला त्यावेळेस विरोध केलेला आहे. पण आज काय होतं, मी आता हा व्हिडिओ करण्यामागे कारण असं की 29 ऑगस्टला, लक्षात घ्या आज आपण 3 सप्टेंबरला आहोत, 29 ऑगस्टला भारत सरकारने एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे. आणि या नोटिफिकेशन मध्ये 2 महत्वाच्या सुधारणा असं म्हणत 2 महत्वाचे बदल सुचवलेले आहेत इन्शुरन्स ऍक्ट 1938 मध्ये. लक्षात घ्या, इन्शुरन्स ऍक्ट 1938 आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कायदा 1934 आहे. भारत स्वतंत्र झालं 1947 मध्ये, संविधान आपलं निर्माण झालं 1950 मध्ये, आणि त्यानंतर भारतामध्ये जे अनेक कायदे निर्माण झाले त्याच्यामध्ये 1956 मध्ये, 1955 आपण का लक्षात ठेवायचं, तर इम्पिरियल बँकेचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये रूपांतर झालं. स्टेट बँक हा कायदा झाला, स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट हा 1955चा आहे. आणि लगोलग नेहरू सरकारने हे अत्यंत महत्वाचं पाऊल उचललं आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राचे सुपुत्र, होय महाराष्ट्राचे सुपुत्र चिंतामणराव देशमुख आमचे रायगडचे आहेत, ते अर्थमंत्री असताना 1956 मध्ये त्यांनी भारतातल्या सर्व इन्शुरन्स कंपन्या ज्या तोट्यात जात होत्या, बुडत होत्या, यांना एकत्र करून त्याचं राष्ट्रीयकरण जाहीर केलं. आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 1956 या कायद्यान्वये इन्शुरन्स सेक्टरमध्ये लाईफ इन्शुरन्स या विभागाचं पूर्णपणे राष्ट्रीयकरण केलं. आणि LIC ऑफ इंडिया म्हणजे हे कॉर्पोरेशन कायद्यान्वये कॉर्पोरेशन बनवलं, 100% मालकी भारत सरकारची बनवली. आणि मग तुम्ही बघा 56 पासून सातत्याने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जी हरित क्रांती झाली, जी श्वेत क्रांती झाली, जसं बँकांना 55 ते 69 नंतर बँक फायनान्स हा श्वेत क्रांती आणि हरित क्रांतीला कारणीभूत ठरला, भारताच्या औद्योगिक उभारणीला कारणीभूत ठरला. होय, तीच भूमिका LICने बजावलेली आहे 1956 सालापासून. आणि LIC ही सतत मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, अगदी 2015 मध्ये पण मी सांगितलेलं आहे की LIC ही कामधेनू आहे. गाईला पवित्र मानणारे हे भारतीय जनता पक्षाचे लोक या कामधेनूला आता कापून टाकतायत. हे माझं विधान होतं 2015 मध्ये. आणि आज मी बघतोय 29 ऑगस्टला एक नोटिफिकेशन निघतं आणि ह्या 2000 मधला कायदा हा सुधारणा करायचा, त्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. आणि 1938चा इन्शुरन्स ऍक्ट मध्ये 2 घटक त्यांनी बदललेले आहेत. आणि त्या ठिकाणी हे 74% जो FDI आहे, ज्याच्यामधून LICला नख लागण्याला सुरुवात झाली, आता 3.5% शेअर LICचे हे म्हणजे फॉरेन इन्शुरन्स कडे आहेत, भारतीय जनतेकडे आहेत. त्याला 15% काढायचे होते, त्याला नाही जमलं, 3.5% काढले. लोकांचा विरोध आहे. हे करून सुद्धा LIC आज ताठमानेने या देशातल्या पॉलिसी होल्डरचा विश्वास कमावून, होय देशाच्या सगळ्या क्षेत्राची सेवा करते आहेत. कारण एवढी प्रचंड ताकद LICने कमवली आहे. या देशाचा पाठीचा कणा म्हणजे बँका आणि LIC आहे. हे मी वेगळं सांगायलाच नको. अर्थव्यवस्था जी उभी आहे ना आपली, ज्याला आता तुम्ही म्हणता की आमचा GDP 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरचा आहे, तो कुणामुळे आहे? याच्यामध्ये मूलाधार जो आहे या देशातलं सार्वजनिक क्षेत्र, या देशातल्या बँका आणि या देशातला LIC आहे. आणि अर्थात GIC सुद्धा आहे. पण GICच्या कायद्याला त्यांनी नख लावलेलेच आहे गेल्या 2 वर्षापूर्वी. आणि आता मात्र LICचा घास हा FDI 100% आणणं याकरता त्याचा ऑटोमॅटिक रूट त्यांनी ठरवलाय. अशा 2 सुधारणा त्यांनी केल्या इन्शुरन्स ऍक्ट मध्ये. आणि लोकांच्या माहिती करता, लोकांच्या सूचना मागवण्याकरता त्यांनी ते केलेलं आहे. भारतातल्या तमाम कामगार संघटनांनी, इन्शुरन्सच्या संघटनांनी नव्हे, तमाम राजकीय पक्षांनी आणि कामगार संघटनांनी या नोटिफिकेशनची दखल घेणं आवश्यक आहे. कारण LICचं पूर्णतः विक्री करणं, हस्तांतर करणं, फॉरेन इन्शुरन्स कंपन्यांना हस्तांतर करणं, त्याकरता एक ऑटोमॅटिक
रूट त्यांनी निर्माण केला इन्शुरन्स ऍक्ट मध्ये एक अमेंडमेंट करून. ही अत्यंत भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुरक्षेला धक्का पोहोचवणारी आणि इजा पोहोचवणारी घातक गोष्ट केलेली आहे. म्हणून मी लक्ष वेधू इच्छितो तमाम पॉलिसी होल्डर्सचं, तमाम जनतेचं, आपल्या देशातल्या पॉलिसी होल्डर्स LICची जे आहेत त्यांचा LIC वरती प्रचंड विश्वास आहे. आणि का असू नये, LICने याची कामगिरी केलेली आहे. LICने देशासाठी, उद्योगासाठी, होय बँकांमध्ये त्यांचा स्टेक नाही म्हटलं तरी 10 ते 12%. भारतातला कुठलाही कॉर्पोरेट उद्योग घ्या, कुठलाही कॉर्पोरेट उद्योग घ्या, गेली कित्येक वर्ष 10 ते 14% LIC स्टेक होल्डर आहे. प्रमोटरच्या स्टेक होल्डर्स मध्ये LICचा टक्का 2 आकडी ते 14% आहे. मग तुम्ही रिलायन्स घ्या, तुम्ही बिर्ला घ्या, टाटा घ्या, हे सगळे कॉर्पोरेट्स, याच्यामध्ये मालकी हक्क 26% जर त्या कॉर्पोरेटचा असेल आणि त्यांच्या कुटुंबांचा मिळून काही 30, 35, 40% असेल, तर LICचा टक्का सुद्धा त्यांच्या कॉर्पोरेटमध्ये 10 ते 14% आहे. ही आहे LICची ताकद. बँकांच्या भाग भांडवलात सुद्धा LICचा वाटा IDBI मध्ये तर 49% आहेच, पण अन्य सर्व बँकांमध्ये सुद्धा 10 ते 12% आहेत. आणि LICचं काय वर्णन करावं. LICला मी जेव्हा कामधेनू म्हणतो, या कामधेनूचा अत्यंत गैरवापर आता नरेंद्र मोदी सरकार करते. मार्केटमधला आज जो काही 81-82 हजार दिसतो ना, खरी या मार्केटची व्हॅल्यू 5,000 सेन्सेक्सच्या पुढे नाहीये. म्हणजे काय, तर 50 मोठे जे काही जॉईंट स्टॉक कंपन्या ज्या LIC वरती आहेत, 30 कंपन्या BSE वरती आहेत, यांचं प्रत्यक्षामध्ये शेअरची किंमत, व्हॅल्युएशन आणि त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. त्यांचं जे रिअल व्हॅल्युएशन आहे, कंपन्यांचे ताळेबंद जर बघितले, ते 50,000 पेक्षा जास्त व्हॅल्युएशन असणं हेच मुळात चुकीचं आहे. म्हणून तर हिंडनबर्ग म्हणाला, अदानीची काय किंमत आहे, 100 रुपयाचा शेअर 4,300, 4,500 दिसतो, आणि हे म्हटल्यानंतर अदानी कोसळला. हे हिंडनबर्गने सांगण्याची गरज नव्हती, आपल्याला पण माहिती आहे. पण मग माझा मुद्दा काय, माझा मुद्दा इथे आहे, अदानी कोसळला, पण अदानीचे शेअर सावरण्याचं काम कोणी केलं? भारत सरकारच्या हुकमान्वये. हे ऑटोनॉमी हरवलेले रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, हे ऑटोनॉमी हरवलेले IRDA, हे ऑटोनॉमी हरवलेले SEBI आणि ऑटोनॉमी हरवलेली LIC आणि GIC सुद्धा हे सरकारांच्या हुकमानेप्रमाणे ते सांगतील ते शेअर घेतात. म्हणून सेन्सेक्स 81,000 आजही जिवंत आहे. नाहीतर भारतात स्टॉक एक्सचेंजमध्ये स्पेक्युलेशन चालतं. असे अनेक राकेश झुनझुनवाला इथे आहेत. पण सरकारच्या इशाऱ्यानुसार गेल्या 11 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मार्केट हे असं सांगितलं जातं की दर महिन्याला 30-35 हजार कोटीने फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर पळून जात असतील, जाऊ द्या, आमची ताकद बघा, असं म्हणत हे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर्स या घाणेरड्या मार्केटमध्ये FIने फेकून दिलेले शेअर, म्हणजे विक्री करून निघून गेलेले शेअर, हे शेअर घेतात आणि मार्केट वरती ठेवतात. हे यांचं म्हणे पुण्यकर्म. याचा अर्थ असा की क्रोनी कॅपिटलिझम इट ॲट द हायेस्ट लेवल. क्रोनी कॅपिटलिझम म्हणजे केवळ बँकांचे पैसे घेऊन बुडवले, हा तर आहेच, 16 लाख कोटी राईट ऑफ केले, हे तर आहेच. पण रोजच LICची इन्व्हेस्टमेंट, GICची इन्व्हेस्टमेंट, बँकांची इन्व्हेस्टमेंट, हे शेअर विकत घेण्यात होते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर म्हणून. त्या ठिकाणी LIC इज द बिगेस्ट बायर ऑफ शेअर्स. कुठले शेअर्स? जे शेअर्स या देशातला फायनान्स सेक्रेटरी, सरकारचे प्रवक्ते जेव्हा सांगतात ना, 1 जून आणि 4 जून आठवा, त्या ठिकाणी आम्ही सांगतो ते शेअर घ्या असं अमित शाह सांगत होते, आम्ही सांगतो ते शेअर घ्या, हे शेअर वाढतील असं नरेंद्र मोदी सांगत होते. आणि 25 ते 30 लाख कोटीचा धंदा केला या लोकांनी. आणि जेव्हा 4 जूनला कोसळले, तेव्हा मार्केट कोसळलं. तेव्हा कोण कोसळलं? तेव्हा सर्वसामान्य शेअर होल्डर कोसळले. पण काय सोय सुद्धा त्यांना मार्केट जिवंत ठेवणं हे LIC करते, स्टेट बँक करते. म्हणून मी आता LICचं उदाहरण देऊन सांगतोय. अशी LIC, अशी कामधेनू, ज्याच्याकडे रोजच इन्व्हेस्ट युअर फंड्स, गुंतवणूक योग्य असे पैसा हा नाही म्हटलं तरी 10,000 कोटी आहे. रोजच्या रोज EPFO आहे, बँका आहेत, आणि ही LIC आमची, ही कामधेनू. इथे आता काल 29 ऑगस्टला भारत सरकारने एक नोटिफिकेशन काढून सांगितलंय की आम्हाला 15 दिवसात तुमच्या सूचना द्या, आम्हाला 100% फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये ऑटोमॅटिक रूटने विदेशी कंपन्यांना लागू करायचे. तुम्हाला मी सांगतो, आणि तुम्हाला हे माहिती आहे की या देशातल्या इन्शुरन्स मार्केटमध्ये 2015 नंतर अनेक कंपन्या आलेल्या आहेत, आणि त्यांनी खूप काही प्रयत्न करून सुद्धा ते LICला फार मोठा धक्का लावू शकलेले नाहीयेत. LIC इतकी पॉवरफुल आहे, LICच्या स्कीम्स भारतात म्हणजे लोकांना प्रिय आहेत. म्हणून LIC आज जवळजवळ नाही म्हटलं तरी 55 ते 60 कोटी लोकांकडे LICच्या पॉलिसीज आहेत. LICची विश्वासार्हता
LICचा एफिशियन्सी अत्यंत प्रोफेशनली LIC आज काम करते आणि म्हणून LIC अत्यंत चुकीच्या पद्धतीने हाताळली जाऊन सुद्धा LICचा नफा, LICचा डिव्हिडंड भारत सरकारकडे जो वर्ग होतो, त्यामुळे भारत सरकारचं बजेट अत्यंत समृद्ध झालेलं आहे. ते LIC आणि बँकांमुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामुळे सुद्धा. LIC या सर्व पॉलिसी होल्डर्सना चांगल्यात चांगली सेवा देते, देशाकरता चांगला नफा कमवते, सरकारच्या एकूणच GDP मध्ये भर घालते. एवढंच नव्हे तर सरकारच्या रेव्हन्यू मध्ये, नफ्यामध्ये भर घालते. अशी LIC आज एवढ्या प्रचंड स्पर्धेत असताना सुद्धा या कामधेनूला मारून का टाकायचं? मारून का टाकायचं? मी जेव्हा म्हणतो मारून टाकणं, याचा अर्थ या देशामध्ये ज्या काही 8-9 मोठ्या फॉरेन कंपन्या जर्मनीच्या असतील, अमेरिकेच्या असतील, जपानच्या असतील, होय चीनच्या आलेल्या आहेत, या सगळ्यांना त्या इंडियन सबसिडीज आलेल्या आहेत. यांच्याकडचं आत्ताच माझ्या माहितीप्रमाणे भांडवल नाही म्हटलं तरी फॉरेन भांडवल या फॉरेन कंपन्यांचं इन्शुरन्स सेक्टरमध्ये 35 ते 36 हजार कोटी रुपयाचं आहे. हे ऑटोमॅटिकली कन्वर्ट झालं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणून. 100% FDI जेव्हा अलाव होईल तेव्हा यांनी भारतीय कंपन्यांशी केलेले जॉईंट व्हेंचर, या जॉईंट व्हेंचरच्या ऐवजी ते म्हणतील सगळे जॉईंट व्हेंचर मोडून टाका, आपल्याला 100% स्वतंत्र व्यवसाय करायला परवानगी मिळालेली आहे. तेव्हा हे जॉईंट व्हेंचर कोसळतील, LIC कोसळायला सुरुवात झालेली असेल. पण LIC कोसळणं म्हणजे काय? LIC कोसळणं, बँका कोसळणं, ह्या देशाची अर्थव्यवस्था मायनस बँका आणि मायनस LIC टिकू शकणारी नाहीये. भारतीय कॉर्पोरेट्सच्या पायामध्ये एवढी अजूनही हिंमत नाही. जी हिंमत 48 साली नव्हती, ती हिंमत नंतरही निर्माण झाली नाही. त्यांनी निर्माण केली ती स्वतःची ॲसेट्स आणि ती जगभर पसरवलेली आहेत. हे पैसे कमवतात आणि पळून जाणारे लोक आहेत. पण विदेशी कंपन्या, विदेशी बँका आता भारतामध्ये आपली दुकानं उघडून आहेत आणि त्यांना भारतीय बँका सोपवणं, भारतीय LIC सोपवणं, भारतीय जनरल इन्शुरन्स सोपवणं हा मोदी सरकारचा एक प्रचंड कट आणि कारस्थानाचा भाग उघडपणे चाललंय. हे केवळ कामगार संघटना हा हल्ला थोपवू शकणार नाहीत. येत्या नजीकच्या भविष्यात येस बँक नावाची एक खाजगी क्षेत्रातली बँक जी आता स्टेट बँक ऑफ इंडिया हाताळते, त्या सगळ्यांचे शेअर सुमिटोमो बँकेकडे 26% जात आहेत. त्यानंतर 51% मालकी हक्क सुमिटोमो बँकेचा होतोय. एक खाजगी बँक येस बँक गेली तर तुमची कर्नाटका बँक, तुमची फेडरल बँक, तुमच्या छोट्या मोठ्या कोऑपरेटिव्ह, छोट्या मोठ्या खाजगी बँका शिल्लक राहू शकत नाही तो वर्षभरामध्ये. हीच गत एक IDBI नावाची पब्लिक सेक्टर बँक, ज्याला RBI स्वतः प्रायव्हेट सेक्टर म्हणते, अत्यंत चीड आणणारी अशी गोष्ट आहे. एका पब्लिक सेक्टर बँकेला फॉर द रेग्युलेटरी पर्पजेस IDBI एक प्रायव्हेट सेक्टर बँक म्हणणं, या देशातले राजकीय पक्ष यांनी डोळे उघडावेत, संघटनांनी डोळे उघडावेत, जनतेने डोळे उघडावेत. अरे तुमची सगळ्यांची बचत बँकांमध्ये आहे, त्याचा गैरवापर होणाऱ्या या विदेशी भांडवलाकडून आणि LIC मध्ये एवढी प्रचंड ताकदवर या देशातल्या पॉलिसी होल्डरची बचत ही LIC सांभाळते आणि म्हणून मार्केट सांभाळलं जातं, देश सांभाळला जातो, या देशातल्या उद्योगपतींना पण सांभाळलं जातं आणि या देशाला बँकांना पण LIC सांभाळते. ही LIC जेव्हा विदेशी हातांमध्ये जाईल तेव्हा देश कोण सांभाळणार? आणि म्हणून इन्शुरन्स ऍक्ट 1938 मध्ये जे 2 बदल घडवण्यात येतात, त्याच्यातून ऑटोमॅटिक रूट ऑफ फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ऑफ 100% ही अत्यंत घातक गोष्ट. जसं बँका येस बँक पहिल्यांदा घेणार, फॉरेन बँका येस बँक पहिल्यांदा घेणार आणि नंतर IDBI बँक घेणार आणि नंतर नंबर लागेल 12 राष्ट्रीयकृत बँकाचा. इथे JIC संपूर्ण झाल्यानंतर LIC ला हात लावणं, LIC गिळंकृत करणं, फॉरेन डायरेक्ट इन्शुरन्स किती भयानक गोष्ट आहे. मला आता आठवतंय की 2014 नंतर पहिली गोष्ट कोणी काय केली असेल तर अरुण जेटली आणि ही सगळी मंडळी आली. रेल्वेचं बजेट यांनी संपवलं आणि पाहता रेल्वे आज भारत सरकारची संपत्ती नाही राहिली. नावाला ती आहे, पण ती बहुतांशी संपत्ती रेल्वे रूट, प्लॅटफॉर्म, सर्व सेवा रेल्वेच्या अगदी वंदे भारत सकट सगळ्या खाजगी झालेल्या आहेत. अदानीची रेल्वे झालीये, भारतीय रेल्वेची आता अदानी रेल्वे झालेली आहे आणि आम्ही म्हणतो ही भारतीय जनतेची संपत्ती आहे. रेल्वे गेले, विमानं गेली, तेल कंपन्या जात आहेत, कोल गेलं, स्टील जाणार आहे. आता बँका आणि इन्शुरन्स शिल्लक आहे, पण ते जाण्याच्या मार्गावर आहे. सर्वसामान्य माणसाने हे समजणं कठीण आहे. 1956 साली चिंतामणराव देशमुख यांनी या LICचं जे कॉर्पोरेशन बनवलं, या LICचं कॉर्पोरेशन ज्याचं ब्रीद वाक्यच सर्वांचा विश्वास संपवणारं होतं, जिंदगी के साथ भी
जिंदगी के बाद भी. आता आपल्याच जिंदगीमध्ये आपली LIC ही आता विदेशी हातांमध्ये जाणं याच्यासाठी फार काही महिने शिल्लक नाहीयेत. 240 वरती थांबलेली बीजेपी आणि त्याच्याबरोबरचे NDAचे 2 लोक, आणखीन 2-3 पक्ष असतील, मिळून ते 292 आहेत. पांगुळगाडा घेऊन चालणार हे सरकार आज या देशातल्या बँका आणि विमा याचा मोठा घास घेऊ पाहते. आणि त्या ठिकाणी रशिया असो किंवा चीन असो किंवा जपान असो, इथे जे आज फेऱ्या मारणारे आपले पंतप्रधान आहेत, डील काय होतोय? 100% FDI इन इन्शुरन्स सेक्टर. यू टेक अवे माय प्रायव्हेट सेक्टर बँकिंग, यू टेक माय पब्लिक सेक्टर बँकिंग. या विदेशी भांडवलानो या आमच्या बँका आणि आमच्या इन्शुरन्स कंपन्या ताब्यात घ्या. याकरता या देशातले पंतप्रधान, या देशातले अर्थमंत्री आणि या देशातले एकमेव कॉर्पोरेट अदानी हे त्यातला मोठा घास घेण्यासाठी तत्पर आहेत. आणि म्हणून सावध होण्याची गरज आहे, रान उठवण्याची गरज आहे. जनतेने रान उठवलं तर या कामगार संघटनांना ताकद मिळू शकते. कामगार संघटना आपल्या पगारवाढीच्या पलीकडे आज बघत नाहीयेत, लढत नाहीयेत. LIC आणि बँकेचा या देशातला आर्थिक क्षेत्रातला एक महत्वाचा भाग ते कमकुवत आहे असं म्हणता या देशाच्या आर्थिक क्षेत्रावरती विदेशी भांडवलाचा एक प्रचंड मोठा धोरणात्मक हल्ला होतोय. आणि त्याची परिणती आपल्या बँका आणि LIC ह्या विदेशी हातांमध्ये नजीकच्या भविष्यात जात आहेत. अशी एक रोकडी परिस्थिती निर्माण होते. या देशातलं आर्थिक क्षेत्र जे भारताच्या पाठीचा कणा म्हणून उभा आहे ते वाचवण्यासाठी आपण काय काय करू शकतो, आपल्याला या मुद्द्यावरती सतत बोलावं लागेल. धन्यवाद. जिंदाबाद.